तर मित्रांनो, चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. घराबाहेर जात असताना सुमन आवाज देते, कुठे बाहेर निघालात का? तेव्हा नागराज सुमन जवळ जातो आणि म्हणतो, बाहेर जाताना अडवायला पाहिजे का नेहमी? आणि मागच्या जन्मी मांजर आहेस, मांजर सारखी आडवी येते. सुमन म्हणते, अहो मी फक्त एवढंच म्हणत होते की बाहेर जात असाल तर भाऊजींना सांगून जा आणि जेवायला घरी येणार आहात का? नागराज म्हणतो, हे बघ तुला मी. त्यावेळी सुमन आणि नागराजला प्रतिमा येताना दिसते. सुमन, मी तुला जेवायला कॉल करायला चाललोय. कॉल करून आलो की लगेच येतोच. दुसरीकडे प्रियानी महिपतला बांधून ठेवलेले असते. त्यावेळी नागराजचा फोन येतो. नागराज हॅलो असं म्हणतो. प्रिया म्हणते, काय हो, अजून तुमचा आवाज बसलाय की काय? नागराज म्हणतो, नाही झालं म्हणून म्हणतोय. मी काय सांगतोय ते नीट ऐक. प्रिया म्हणते, तुम्ही काहीच बोलू नका, तुमचा आवाज ऐकण्याच्या लायकीचा पण नाही आहे. एक काम करा, तुम्ही इथे या लगेच, म्हणजे मी फ्री होईल. नागराज म्हणतो, हे बाई, आता तू माझ्या डोक्यावर बसू नको. आधीच त्या महिपतने माझ्या घशाची वाट लावली, दादांनी डोक्याची मंडई केली, तर त्यात तू काय म्हणू नको. प्रिया म्हणते, का काय झालं? नागराज म्हणतो, तेच सांगायला कॉल केलाय. मला आज रात्री महिपतपाशी थांबायला जमणार नाही. प्रिया म्हणते, थांबता येणार नाही म्हणजे? हे काय ऑप्शनल नाही आहे, मी ते 24 तास ड्युटी करायला. नागराज म्हणतो, ऐकून घे ना, दादा माझ्यावर वॉच ठेवलाय. त्यानं फरमान काढलंय, फरमान. हां, रात्रीचं घराबाहेर जायचं नाही, म्हणून जर मी घराबाहेर गेलो तर तो माझ्या बरोबर येणार. हे ऐकून प्रिया म्हणते, दारात बांधलेल्या कुत्र्याची पण बरी अवस्था असते तुमच्यापेक्षा. नागराज रागात म्हणतो, हे प्रिया. त्यावेळी प्रिया म्हणते, तू किल्लेदार सोडत नाहीये म्हणून तुम्ही तिथेच थांबणार आणि मी काय करायचं? मी माझ्या नवऱ्याला मास्का मारायचा आणि 24 तास तिथे थांबायचं. तुम्ही करा आराम, असं म्हणून प्रिया फोन ठेवते. महिपतने सगळं बोलणं ऐकलं असतं. तो म्हणतो, उगवली चांदणी जणू उन्हात. काय आहे मग बबली मॅडम, आज नाईट ड्युटीला आहेत वाटतं तुम्ही? पण तिच्याकडे बघत म्हणतो, ए बबली, झोपू नको हां, डोळा नको लागू देऊ. जर तुझा डोळा लागला तर कचकनी तुझा मी गळा कापला तर. रागात म्हणते, तुम्ही का हो सतत तेच ऐकवत असता मला? हां, तुमचा अजून विश्वास बसत नाही आहे का? मी तुमच्याच टीममध्ये. महिपत म्हणतो, माझा कोणावरच विश्वास नाही आहे, तुझ्यावर तर नाहीच नाही. तुझ्या टीममध्ये फक्त 3च माणसं आहेत. कोण ते सांगू का? प्रिया म्हणते, सांगा बरं. महिपत म्हणतो, प्रिया मधुकर, तन्वी किल्लेदार सुभेदार आणि बबली लोखंडे. या 4थ्या माणसाला येऊच देत नाही. प्रिया म्हणते, अहो एवढी स्वार्थी नाही आहे आम्ही. एक वेळेस तो नागराज आहे ना, तो पलटी मारू शकतो, पण मी नाही. महिपत म्हणतो, तुमच्या दोघांची सावाची जात आहे, चावणं हा तुमचा धर्म आहे, पण मी पण महिपत शिकरे. 113% तुमचं विष काढणार आणि 113% तुमच्या दोघांच्या फणी चेचणार. प्रिया म्हणते, जर मी तुम्हाला पटवून दिलं की तुमची मी मदत करते. त्यावेळी प्रिया त्या चेअरवर बसते आणि महिपतला म्हणते, साक्षी जिवंत आहे हो ना? त्यावेळी महिपत अचानक प्रियाकडे बघतो. प्रिया म्हणते, मी तुम्हाला विचारलं साक्षी जिवंत आहे ना, कारण साक्षी जेलमध्ये मेलीच नव्हती. तुम्ही तिला अलगद सोडवलं आणि आता ती ओळख बदलून बाहेर वावरतीये, बरोबर का? महिपत तिच्याकडे एकटक बघत असतो आणि म्हणतो, तुझ्या मेंदूला बुरशी आली आहे का बबली? माझी पोर जगाला माहिती मेली आहे. रडून रडून मी येडा झालो. काय खाऊ आहे का? म्हणते, एका बायला स्वतःचं रूप बदलायला खूप अवघड असतं, म्हणून तर मी साक्षीला ओळखलं. मी साक्षीला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. हे सगळं नागराजने आधीच सांगितलं, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. म्हणतो, हे सगळं तुला नागराज शेठने सांगितलं? प्रिया म्हणते, कसला नागराज शेठ? तुम्ही जे नाव दिलंय ना त्याला साप, तो सापच आहे, म्हणून तर लगेच सांगून टाकलं त्यांनी. आणि अण्णा, मी तुमच्याच टीममध्ये आहे, कारण पोलिसांना किंवा घरातल्या घरात सांगायला मला किती वेळ लागला असता. हा सगळा डाव प्रियाने रचलेला आहे असं दिसून येतं महिपतचं मन जिंकण्यासाठी. पुढील भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.